झाली काय तयारी? अगं बघ ग, ही बॅगच बंद होत नाहीये ग. थांबा मी बघते थांबा. अगं येताना ह्याच बॅगेमध्ये कपडे भरून आणले होते, आता जाताना बंदच होत नाहीये. याला एक कारण आहे. आता या सगळ्या कपड्यांमध्ये आमच्या प्रेमाची ऊब आहे, त्यामुळे ते फुललेत. बरं आई, हा घ्या, हा डबा घेऊन जा ना विसरता. काय आहे या डब्यात? त्या मावशी येतात ना आपल्याकडे दरवेळी, त्या हातसडीचे लाल पोहे घेऊन. आल्या की तुमची आठवण काढत असतात. आता गेल्या वेळी काय म्हणाल्या माहितीये? आसावरी ताई होत्या तेव्हा माझ्याकडनं काही ना काहीतरी घ्यायच्या, कधी मला रिकाम्या हाताने परत पाठवलं नाही. बोल, तू काय घेणार आहेस? मग काय, तेव्हापासून मी पण घ्यायला लागले त्यांच्याकडनं हे पोहे. आता थोडे घरात ठेवलेत, हे थोडे तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा. ती गुडाची ग माझी सून ती. खरं शुभ्रा, आज मी ना जाताना खूप समाधानाने जातीये. मला या घराची अजिबात काळजी वाटत नाही, अतिशय निश्चिंत मनाने जातीये मी. वा शुभ्रा वा, आता कुलकर्ण्यांची सून शोभतेस बरं. हे काय अजून सामान नाही भरून झालं? अहो बाबा, ती बॅग बंदच होत नाहीये. बरं 1 मिनिट थांबा. ही घ्या, झाली तुमची बॅग बंद. राजे काय चाललंय हे? अहो केवढा पसारा. आधी ठीक होतं, आता लग्न झालंय तुमचं. बायकोनी पसारा पाहिला तर काय म्हणेल ती? आटपा 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 लवकर ये. ते आसावरी निघाली असेल का? आयडिया. हॅलो. हॅलो आसावरी, अगं कुठे आहेस तू? किती वेळ तुला निघाला? अजून घरीच आहेस ना? नाही, आत्ताच बॅग भरून झालीये. वाचलो. काय? वाचत बसलो होतो ना, तर घड्याळाकडे लक्षच नाही राहिलं, आणि त्यामुळे म्हणून तर फोन केला तुला. मी एक काम करतो, मी तुला घ्यायला येतो, तू घरीच थांब. अहो कशाला तुम्ही त्रास घेताय? मी येईन ना. बस काय यार, बायकोला आणायला कसला आला त्रास? मी येतो ना. अहो 1 मिनिट. हाय सर, काय बिझी ना? सर मला खरं सांगा, आई येणार आहेत म्हटल्यावर खूप सॉलिड आवरावरी वगैरे झाली असेल ना तुमची? नाही. अरे घर एकदम चकाचक आवरलेलं असतं नेहमी. हा अगं शुभ्रा, रोज ते आवरलेल्या घराचे फोटो पाठवतात मला. 1 मिनिट. हॅलो. ठीक आहे, मग मी तुमची वाट बघते, या तुम्ही. ओके बाय. बायको 4 दिवस माहेरी गेलीये, तर घराची काय अवस्था केली आहे राजे. घे कॉफी सोहम. काय झालं सोहम? असा चेहरा का पाडलास तू? आई परत चालली आहे त्या अभिजित राजेकडे. तिला वाटतंय शुभ्रा सगळं नीट सांभाळेल आता, आणि तिची घरात काहीच गरज नाहीये. तिला तिच्या नवऱ्याची ओढ लागली असणार. मी तिला नाही जाऊ देणार. मला तिला इथेच थांबवायचंय, कायमचं. अरे सोहम, आता तिला तुझ्यापेक्षा तिचा नवराच प्रिय वाटत असणार ना? माझ्यापेक्षा तो प्रिय नाही. मला माहितीये तसं काही नाहीये. मला तिला इथे थांबवायला ना काहीतरी कारण लागेल. जर का यावेळी ती गेली ना, तर इतक्या सहजासहजी परत नाही येणार. अगं प्रज्ञा, अगं जरा बघ ग बाई, याच्यावर काय नाव लिहिलंय ते. अहो काय आहे, जरा थांबता येत नाही का? आणि कशाला हवंय नाव? अगं ह्यानं खोकला झालाय ना ग, वाढला तर काय करायचं? मग हे औषध चालेल का, जरा बघतेस का? मला काही कळत नाही ग त्यातलं. तुम्हाला काहीच कळत नाही? मी आणि सोहम महत्वाचं बोलतोय हे बघताय, तरी सुद्धा खबर काढायला आलात. नाही ग, तसं काही नाही. बघितलं सोहम, हे असं वागतात दोघं. काय माझ्या गप्पा ऐकायच्या असतात कुणाच ठाऊक. अरे मी सुनीलशी बोलत असले ना, तरी पण मुद्दाम अशा मागे पुढे घुटमळत असतात. नाही ग, अगं सोहम आलेला मला माहित पण नाही. म्हणजे मी बघितलं देखील नाही त्याला, मला दिसलाच नाही तो. घे, तू दिसलाच नाहीस त्यांना. बघितलं कशा खोटं बोलतायत. अगं मी ना माझ्याच तंद्रीत होते.
त्यामुळे खरंच तो आलेला मला माहीत नाही. बरं बरं, मी माफी मागते ना त्याची. हे सोहम, चुकलं हं माझं. माफ कर बाबा तू मला. बरं, आणखीन कसा आहेस बाबा तू? नोकरी वगैरे चांगली चालली आहे ना राजा तुझी? ओ मम्मी, आता आज जाताय का गुपचूप? मुद्दाम वागताय ना असं? नाही गं, काही नाही. नाही. तुमच्या रूमला आता बाहेरून कधीच लावणार आहे मी. त्याशिवाय नाही सुधारायच्या तुम्ही. चला चला वाट, चला चला. सोहम, कुठे निघालास? मी ते बघितलंस ना कसा सोमडेपणा करतात ते? तुला पण मुद्दाम नोकरीचा टोमणा मारला त्यांनी. नाही, त्यांना नसेल माहीत. ऍक्च्युली कोणालाच नाही माहितीये. मला कळत नाहीये कसं सांगू मी ही नोकरी का सोडली आहे एक्सप्लेन करायचा, पण मला आता कंटाळा आलाय. सोहम, सगळ्यांना सांगायची काय गरज आहे? फक्त एका व्यक्तीला सांगितलंस ना तरी तुझं काम होईल. झालीस का तयार आई? हो, झाले. हे आता येतच असतील मला न्यायला. सो फायनली चाललीस तू? हो. काय झालं? काही नाही, सहज. हो रे, जायला हवं ना मला. अजून किती दिवस राहणार इथे मी? यांचे पण तिकडे हाल होतात ना. लग्नाआधी मॅनेज करतच होते ना ते. हो रे, पण तेव्हा ते घरच नव्हतं. आता ते घराला घर पण येत आहे. आणि इथे माझी गरज नाहीये ना आता. शुभ्रा किती छान सांभाळते सगळं. मुख्य म्हणजे बाबा खुश आहेत, आनंदात आहेत, बरे आहेत. फक्त तुझी आणि शुभ्राची काळजी वाटते मला रे. ए बबड्या, मला एक सांग, ठीक आहे ना तुम्हा दोघांमध्ये सगळं? हो, सगळं ठीक आहे. म्हणजे सगळं ठीक होईल, तू काळजी करू नकोस आई. सगळं ठीक होईल. हा विशाल, बोल. आसावरी ते समोर आहे का? हो, बोल ना. अरे मग कर ना सुरू. आसावरी त्याला कळायला हवं की तुला जॉब नाहीये, तिची या घरात गरज आहे. काय? तुला कसं कळलं? हे बघ, मला काढलेलं वगैरे नाहीये, कळलं? मी स्वतः ट्विट केलंय. सोहम, तिला क्विट बीट नाही करणार रे. हा, हे बघ, मला नोकरी नाही करायची आहे. नाही करायची आहे मला नोकरी. तू कशाला काळजी करतोयस? हे बघ, इट्स ओके. मला नाही करायची आहे नोकरी, कळलं तुला? अरे, माझ्या दुप्पट वयाची माणसं ना नोकरी सोडतात, ब्रेक हवाय म्हणून किंवा दुसरं काहीतरी सुरू करायचंय म्हणून. ते करतात ना मॅनेज. हो, मला कळतंय सुरुवातीला खूप कठीण जाईल, खूप प्रॉब्लेम्स येतील, मला खूप कष्ट करायला लागतील, पण ठीक आहे यार, मी सहन करायला तयार आहे. मी करीन सगळं मॅनेज. आणि शुभ्रा आहेच ना, ती पण नोकरी करतेच आहे ना. हे बघ ऐक, मला महत्वाचं काम आहे, ते मी आधी आटपतो, मग तुला फोन करतो. हा बबड्या, अरे बबड्या, कोणाचा फोन होता? हा, काय झालंय काय? आई, ते काही नाही आई, मित्राचा फोन होता. हे सांग ना सोहम, मला काय झालंय? तुझ्या नोकरी बाबतीत सगळं ठीक आहे ना? तू जातोयस ना रोज ऑफिसला? आई अगं, असावरी, तुझा दौरा आला घ्यायला, येतेस ना? आई चल, अभिजित सर आलेत. आई चल. हो, चल.
आसावरी येतच असेल. हो. ती आली की लगेच निघा. निरोप घेण्यात उगाच वेळ घालवू नका. असं का दत्ताजी? आसावरी हळवी आहे. आली की परत तिच्या गंगायपणा चालू व्हायला. चला निघायचं ना. हो येते का शुभ्रा? येस. सांभाळा सगळ्यांना नीट. बाबा अहो हो. नमस्कार. आयुष्यमान भाऊ, आयुष्यवती भाऊ. काळजी घ्या हं. आणि मला रोज फोन करत जा. आणि पुन्हा कधी एकट्याने जाऊ नका बाहेर. नाही जाणार. आई तू आता आजोबांची नको काळजी करूस. आजोबांची सगळी जबाबदारी आता माझी आहे. ए कोंबडीच्या, आधी स्वतःची जबाबदारी घ्यायला शिक, मग माझी जबाबदारी घे. बाबा नाही आई ठीक आहे, बोलू दे त्यांना. आता त्यांच्या बोलण्याची मला सवय करून घ्यावी लागेल. आता 24 तास मलाच घालवायचे आहेत त्यांच्यासोबत. सोहम नाही आई तू खूप केलंयस माझ्यासाठी, आजोबांसाठी. पण आता ना तुझं लग्न झालंय, तुझा एक वेगळा संसार आहे. तू सारखी सारखी इथे येतेस ना, बरोबर नाही दिसत ग. लोक काय म्हणतील? आई आता तुझा नवीन संसार आहे, छान एकत्र वेळ घालवा, एकमेकांचा सहवास एन्जॉय करा. आई ऍक्च्युली बरोबर बोलतोय सोहम. नाही म्हणजे खरंच तुम्ही आता ना इथली काळजी करणं बंद करा. तुम्ही तुमच्या संसाराकडे लक्ष द्या. आजोबांना आम्ही दोघं मिळून सांभाळू ना, नका काळजी करू. तू सांभाळणार आहेस? तू कसं सांभाळणार आहेस आजोबांना? अच्छा तू नोकरी सोडणार आहेस का? नाही ठीक आहे, तू एक काम कर, तू नोकरी सोड आणि आजपासून आजोबांना तूच सांभाळ. हा का पण मी जॉब करून सुद्धा आजोबांना सांभाळू शकते. कसं सांभाळणार आहेस तू आजोबांना? मला तू बघतेस ना माझी काय हालत झाली आहे. बघ ना मी किती बारीक झालोय ग. आणि मागच्या वेळी तू जॉब करून आजोबांना सांभाळायला गेली तेव्हा आजोबा वृद्धाश्रमात गेले. तिच्यामुळे मी नाही गेलो वृद्धाश्रमात. उगाच तिला दोष देऊ नकोस. नाही नाही आजोबा, मी कोणालाही दोष देत नाहीये. मी फक्त एवढं सांगतोय की आजपासून तुमची जबाबदारी माझी आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी माझा जॉब सोडलाय. सोम्या, तू तुझी नोकरी सोडलीस? डोक्यात भुसा भरला काय तुझ्या? इतका मोठा निर्णय घेतला सामने सांगितलं पण नाहीस. ए सोहम, हे असं नको करूस रे. तू नोकरी नको सोडूस तुझी. अशी गोड गोड काय बोलतेस? सगळं दोन तोंडात दे ठेवून. लोकांना नोकरी मिळत नाही इथे आणि या नोकरी सोडून बसताय. निर्लज्ज. ठीक आहे आजोबा, तुम्ही बोला मला काही. तुम्ही हवं तर मारा मला आजोबा, मारा. पण माझा निर्णय पक्का आहे, तुमची काळजी मीच घेणार. माझ्यासाठी तू काही करत होतास बाबा. मला तुझी गरज नाही. घरातला करता पुरुष असा घरात बसून आजोबाला सांभाळ लागला तर त्यापेक्षा माझ्यासारख्याला वृद्धाश्रमात बरा. आजोबा अहो मान्य करा, आई आता परकी झाली आहे हो. आणि शुभ्रा काय नोकरी सोडून घरी नाही बसणार आहे. हा म्हणजे जेवढं होईल तेवढं करेल होती. पण ह्या वेळात तुमच्या सोबत नको का कोणी? तुम्हाला काही झालं म्हणजे उद्या कोणी चोर आला आणि तुम्हाला काही केलं तर? नाहीतर तुमचा पाय घसरून पडला आणि तुम्हाला काही झालं तर? आजोबा जर का तुम्हाला शॉक लागला किंवा तुम्हाला हार्ट अटॅक आला मग काय करणार? आजोबा तुम्ही असेच पडून राहाल इथे आणि शुभ्रा घरी येईपर्यंत कोणाला कळणार सुद्धा नाही. ए बाबड्या, असं काहीतरी बोलू नकोस. असं काही नाही होणार. हे बघ सोहम, तू एकटा नाही आहेस, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. आणि आता तुझी उमेदीची वर्ष आहे. तू आता जर का जॉब सोडलास तर करिअरचं काय होईल? नाही सर, करिअरपेक्षा आजोबा महत्वाचे आहेत मला. सर तुम्हाला नाही कळणार हो, ते माझे आजोबा आहेत. तुम्ही मला हे अजिबात चालायचं नाही. उद्यापासून नोकरीला जातो.
आजोबा पाणी आण लवकर रे. बाबा शुभ्रा बाजू बाजू हे घ्या आजोबा. सावकाश बाबा सावकाश. हा आजोबा बरं वाटतंय का तुम्हाला? हो. सोहम, तू आत येतोस का जरा? मला बोलायचंय तुझ्याशी. ये ना. काय नवीन नाटकं सुरू केली आहेस सोहम? नाही, मला माहितीये तू काय सुरू केलंयस. आई जरा जायला निघाल्या की तुला त्रास होतो. यार मी हल्ली काही केलं तरी चुकीचाच वाटतो तुला. तू मला वाईट ठरवायचा विडा उचललायस का? मी चांगलं केलंय ते दिसत नाही तुला? चांगलं? तू नोकरी सोडलीयस, यात काय चांगलं केलंयस? मी विचार करून नोकरी सोडली ना, या घरासाठी, आईसाठी, तुझ्यासाठी. तुला ना माझा चांगुलपणा दिसतच नाही. सगळ्यात प्रॉब्लेम असतो मी नेहमी चुकीचाच वाटतो तुला. शुभ्रा, तू ना मला कधी ओळखूच शकली नाहीस. उलट आता खूप चांगलं ओळखायला लागले मी तुला सोहम. मुद्दाम त्रास देतोयस ना तू? मी त्रास देतोय की सगळ्यांचे त्रास कायमचे दूर करतोय? हे बघ, आईला हे लग्न उपभोगता यावं, तिला नीट संसार करता यावा आणि तिला गिल्ट नको की तिने हे लग्न केलंय म्हणून हे प्रॉब्लेम्स होत आहेत. सारखं सारखं आजोबांना बघायला इथे यायला लागू नये. आजोबा टेन्शन मध्ये आहेत ना, त्यांचा स्ट्रेस कमी व्हावा. तुला शांतपणे नोकरी करता यावी आणि आजोबांना त्रास होतोय याचं जे गिल्ट येत आहे ना, ते गिल्ट येऊ नये म्हणून मी नोकरी सोडली. मी तुमच्या सगळ्यांचा विचार करून हा निर्णय घेतला आणि तुम्ही मलाच दोषी ठरवताय. तू मलाच ब्लेम करतेस. हे बघ, तुला माझ्यासारखा समजूतदार नवरा मिळालाय, हे भाग्य आहे तुझं. बरं, अजून किती दिवस नोकरी सोडून आपण असे हे घरी बसणार आहात? अच्छा, मी नोकरी सोडली तर घर कसं चालणार, पगार कसा मिळणार आणि सगळं लोड तुझ्यावर येणार, हे टेन्शन आलंय का तुला? नाही, तू काळजी करू नकोस. मी आणि आजोबा ना तुझ्यावर ओझं नाही होणार. मी काहीतरी माझे मी हातपाय मारून मॅनेज करीन आणि काहीच नाही ना तर वडापावची गाडी टाकीन. सोहम, हा मुद्दाच नाहीये. आणि तुझ्या माहितीसाठी सांगते, घर खर्चासाठी दर महिन्याला वेळेत पैसे वगैरे देत नाहीस तू. गेल्या महिन्यात तर पैसेही दिलेले नाहीयेस तू. तू घर सांभाळू शकतोस असं म्हणतोस, पण मला नाही वाटत तू ते करू शकशील सोहम. हा म्हणजे तू फक्त म्हणत असतोस, करता काहीच येत नाही तुला, तुझ्याने होत काहीच नाही. उगाच नोकरी वगैरे सोडून बसशील, त्याचा फायदा कुणालाही होणार नाहीये. आय नो मी थोडं हार्श बोलतेय, पण समजून घे, आपल्या भल्यासाठी बोलतेय. काय झालंय सोहम? काय इतका विचित्र वागतोयस तू? काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग ना, आपण दोघं मिळून सोल्युशन काढूया. हे बघ, तुझ्याशी बोलून इरिटेट होतं मला. तू ना बदलली आहेस, पहिल्यासारखी नाही राहिली आहेस. अहो काय चाललंय सगळं? मला खरंच काही कळत नाहीये. सोहम चुकीचा वागतोय. मला नाही पटत आहे त्याचं वागणं. नाही, सोहमने घेतलेला निर्णय मला या काय आवडलेला नाहीये. अहो पण त्यांनी हा निर्णय आपल्यासाठी घेतला ना, म्हणजे त्यांनी असं वागायचं आणि आपण आपल्या संसारात रमून जायचं नाही. आपल्यासाठी खूप मोठं बलिदान करतोय तो. कसलं डोबलाचं बलिदान? देशासाठी लढायला निघाल्यासारखं बोलतेस तू असा बरी. हे बघ, तू शाळेसारखी वाग. सोब्याला वेळ लागलाय तुझा, मी बघतो त्याच्याकडे काय करायचं ते बघतो. नाही बाबा मला कळतंय की त्याने चुकीचा निर्णय घेतलाय, तो बरोबर करत नाहीये बाबा. आपण तो निर्णय त्यांनी माझ्यासाठीच घेतला ना, आणि मीच त्याला सोडून जाऊ? मी नाही असं करू शकत बाबा. मला त्याला नीट समजावून सांगावं लागेल. अहो, आपल्याला त्याला पटवून द्यावं लागेल की तो एकटा नाहीये, आपण आहोत त्याच्यासोबत. आणि त्यासाठी तुला इथे थांबावं लागेल. आणि थांब तू. सोहमला तुझी गरज आहे, शुभ्रालाही तुझी गरज आहे. ए पपड्या, किती मोठा झालास रे. किती काळजी करतोस माझी, बाबांची. पण हे बघ पपड्या, तू असा काही निर्णय घेणार नाही. असं मी एक काम करते, मी अजून 4 दिवस राहते.
आपण ह्या सगळ्यातनं काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करूया. आपल्याला मार्ग मिळेल नक्की. पण तू नोकरी नाही सोडणार आहेस माझ्यासाठी? नाही ना राजा.